नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 30 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा प्रतिमा घरी आलेली असते आणि आता इथे प्रिया प्रतिमाचा हात हातात घेऊन म्हणत असते की आता काही झालं ना तरी मी तुला तुझा हात सोडणार नाही आणि ही कसर भरून काढणार आहे, कारण लहानपणी मला तुझा सहवास नाही मिळाला ना. आता प्रतिमा प्रियाचा हात झिडकारते आणि पळत पळत जाऊन सायलीच्या मागे लपते. तर आता हे सर्व प्रकार पाहून रविराज, प्रतिमा सर्वांना आश्चर्यच वाटतं जरा. आता अस्मिता म्हणत असते, प्रतिमा त्या तू असं काय करतेस? तू स्वतःच्या मुलीचा हात झडकारून या दुसऱ्या मुलीचा हात कसं काय पकडतेस? आता कोणावर विश्वास ठेवायचा हे तुला कळायला हवं ना. आता असं अस्मिता म्हणत असते. आता रविराज तन्वीच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि प्रतिमाला म्हणतात, तू आपल्या तन्वीला नाही ओळखलंस, थोडी मोठी झाली आहे परंतु हे आपलंच पिल्लू आहे ग. आता प्रतिमा त्या दोघांकडे पाहतच असते. तर आता इकडे रविराज म्हणतात की प्रतिमा आपल्या तन्वीला जवळ नाही घेणार. तर आता हे सर्व पाहून प्रतिमा थोडी घाबरलेलीच असते. तर आता सायली म्हणते, रविराज सर प्रतिमा त्या आल्यापासून ना त्यांच्यावर ना प्रश्नांचा बडीमार होत आहे, पण त्यांना थोडा आराम करून देऊया का? थोड्या वेळाने विचारलं तर चालेल का? तर रविराज म्हणतात, अगं पण तर लगेच सायली म्हणते, मी विनंती करते सर, त्यांना ना आता आरामाची गरज आहे. तर रविराज ठीक आहे असं म्हणतात. आता मी मनने खोली तयार केलेली असते. तर सायली प्रतिमाला विचारते, प्रतिमा त्या तुम्ही आराम करता का थोडा वेळ? माझ्याबरोबर आत येता का? तर आता प्रतिमा मानेनी हो म्हणते. तर आता सर्वांना थोडासा दिलासा येतो प्रतिमा हो म्हटल्यामुळे. त्यामुळे आता प्रतिमाला सायली आतमध्ये तिच्या रूममध्ये घेऊन जाते थोडासा आराम करण्यासाठी. आता सायली प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन येते. तिच्यासाठी एक रूम सज्ज केलेली असते. तर आता प्रतिमा काही त्या रूममध्ये येण्यास नकार देत असते, परंतु सायली म्हणते, मी आहे ना, चला आत या. आता प्रतिमा आत आल्यानंतर रूम पाहत असते. यानंतर सायली म्हणते, तुम्हाला इथं अचानक एवढी माणसं दिसली आणि प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अचानक एवढे अश्रू आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे तुम्हाला बघितल्यापासून, आणि ही अनोळखी असणारी माणसं सतत तुम्हाला जवळ घ्यायला बघतायत, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही आत्या. त्यानंतर सायली प्रतिमाला तिथं एका रूममध्ये बेडवरती बसवते आणि म्हणते, तुम्हाला तर बरं वाटतंय का? आता सायली त्यांना शांत करत असते, म्हणत असते, प्रतिमा त्या माझ्यावर विश्वास ठेवा, या घरात तुम्हाला फक्त प्रेम मिळणार आहे. ते प्रेम स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. मग त्याला किती वेळ लागला तरी चालेल, आम्ही वाट बघू. आता सायली म्हणते, तुम्ही आता आराम करा, मी जेवणाचं बघते. असं म्हणून आता सायली तिथून निघून जाते. तर आता सायली गेल्यानंतर प्रतिमा ती रूम तिची पूर्ण पाहत असते. ती जरा थोडीशी घाबरलेलीच असते. तर आता इकडे महिपत बिझनेससाठी पैसा लावत असतो आणि ह्याविषयी बोलत असतो आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आधी सोय करून ठेवलेली आहे असं म्हणून तो आता कपाट उघडत असतो. असं म्हणून तो तिच्या बिझनेस रिलेटेड काहीतरी फोनवरती बोलत असतो आणि बोलता तिची तिजोरी खोलतो. तर तिजोरीमध्ये काहीच त्याला दिसत नाही. तर आता महिपतला थोडं आश्चर्यच वाटतं. तिजोरीमध्ये काहीच नसतं, दागिने नसतात, पैसे नसतात. लगेच तो साक्षीला बोलवून घेतो आणि म्हणतो, तिजोरीतले दागिने पैसे कुठे आहेत? आता साक्षी म्हणते, मला नाही माहीत. असं म्हणून ती सगळी तिजोरी शोधून बघते की तिजोरीमध्ये काय आहे का, तर तिजोरीमध्ये काहीच नसते. तर आता साक्षी म्हणते, अहो कुठे गेले सगळे दागिने? तर आता महिपत चिडूनच म्हणतो की महिपत शिकरेच्या घरी कोणाची तरी चोरी करण्याची हिंमत झाली, कोणाला आपला जीव नकोसा झालाय तेच कळेना. तर आता महिपत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, इथे काय गेटवर जे उभे आहेत ते काही झोपा काढतात का काय? असं म्हणून तो ओरडतच त्याच्या नोकरांना खाली ओरडत खाली येत असतो. तर त्याच्या वॉचमॅनला बोलवतो, म्हणतो, तुला गेटवर कशासाठी उभा केलाय? असं म्हणून त्याच्या एक कानाखाली देतो, म्हणतो की तुला काही कळालं नाही का, इथं कोण येतं कोण नाही? तुला काय गेटवर उभा केलाय काय? बुजगावून म्हणून उभा केला आहे का? घरात इथं तिजोरी तोडून चोरी झाली आणि तू मला विचारतोस काय झालं? असं म्हणून तो आता महिपत त्याच्या वॉचमॅनला मारत असतो. तर आता साक्षी अण्णांना अडवते आणि त्या वॉचमॅनला बाहेर जायला सांगते आणि साक्षी अण्णांना खूप अडवत असते आणि अण्णा खूप चिडलेले असतात. अशा प्रकारे महिपतच्या घरी चोरी झालेली असते. महिपत खूप चिडलेला असतो. तर आता इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत तिथे उभा राहिलेला असतो. तेवढ्या तिथे सायली येते आणि सायली म्हणते की का हो इथं का थांबलात? तर आता अर्जुन म्हणतो की नाही हो, मला तुमचीच वाट पाहत होतो मी. मला ॲक्च्युली तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, कारण तुम्ही मला ना ॲक्च्युली सांगितलं होतं की अलिबागला ज्या बाई पाहिल्या त्या प्रतिमा आत्या होत्या, पण तुम्ही तेव्हा तुमचं ऐकलं नाही. असं म्हणून आता अर्जुन कान पकडून सॉरी म्हणतो. आता सायली म्हणते, हो सर, तुम्हाला त्या दिवशी त्यांचा चेहरा नीट दिसला नव्हता त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही तरी सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. अर्जुन म्हणत असतो, खरंच तुम्ही ना आपल्या घरासाठी खूप छान गिफ्ट आणलं मिसेस सायली. तुम्हाला माहिती आहे का, पूर्णाजीच्या चेहऱ्यावर मी इतका आनंद कधीच पाहिला नाही. सिनियरचं लाईफ चेंज केलंय तुम्ही. तर सायली म्हणते, यातलं काहीच केलं नाही मी सर. नियतीच्या मनात होतं की प्रतिमा त्यांच्या माणसांशी भेट व्हावी. तर आता सायली म्हणते, त्यांनी खूप सोसलं असणार आहेत, किती केविलवाण्या झाल्यात बघितलं ना. मंदिरात राहत होत्या आणि ज्या मागत करी असतात ना त्यांच्यात बसल्या होत्या. कुठं भटकत असतील, काय खात पित असतील, काहीच कळत नाही. तर आता अर्जुन म्हणतो की त्यांचे कपडे तर डिसेंट वाटत आहेत आणि त्यांच्याकडे एक पिशवी
पिशवी आहे, पिशवीत काय आहे? तर आता सायली म्हणते काय माहीत काय आहे, परंतु त्या ना कशा प्रकारचं आयुष्य जगल्यात ना हेच कळत नाही. तर त्यांना आत्ताचं काय सांगता येत नाही आणि पूर्वीचं काही आठवत नाही. तर आता अर्जुन म्हणतो खरंच सांगू का तुम्हाला ना, तुम्ही प्रतिमात्याची खूप केअर घेताय आणि फक्त आता तुमच्यामुळेच प्रतिमात्याला सगळं काही आठवेल. तुम्ही जे काही केलं ना त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. तर आता सायली म्हणते तुम्ही मला थँक्यू काय म्हणताय? या आनंदावर पूर्णाजींचा पूर्ण हक्क आहे आणि पूर्णाजींच्या प्रेमानेच त्यांना इथे खेचून आणलं आहे. माझं यात काही नाहीये. हे सगळं माझ्या हातून का घडलं माहितीये? हे सगळं माझी माणसं आहेत ना. आणि अर्जुन हसत म्हणतो हो, आणि नेहमी तुमचीच राहणार आहेत. आता दोघंही लाजतात आणि हसत असतात. तेवढ्यात समोरून तन्वी येत असते. तेवढ्यात आता अर्जुन विषय चेंज करतो आणि सायलीला ओरडल्यागत ऍक्टिंग करतो. तर आता तन्वीला पाहून सायली रागानेच निघून जाते आणि इकडे अर्जुन मनात विचार करतो की तन्वी आल्यावर मिसेस सायली अपसेट झाल्या, त्यांना तन्वी सहन होत नाही. आणि आता एका घरात जर दोघी राहिल्या तर माझी चांगलीच परीक्षा तयार होईल, म्हणजे मला चांगलीच परीक्षा द्यावी लागेल. आता अर्जुन विचारत असताना तन्वी म्हणते, म्हणजेच प्रिया म्हणते अर्जुन कसला एवढा विचार करतोय, मी तुला घेऊन जायला आले. तर अर्जुन म्हणतो हा चल ना चल, असं म्हणून दोघे जातात. इकडे सर्वजण बसलेले असतात. सुमन म्हणते प्रतिमा वहिनींना काहीच आठवत नाही, हे पाहून मला जरा घाबरल्यासारखंच झालं आहे. एखाद्याची स्मृती सगळी कशी काय जाऊ शकते? तर नागराज रागातच म्हणत असतो परंतु प्रतिमा वहिनी सगळं विसरल्यात का नक्की? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की प्रतिमा म्हणजे काही व्यक्तींच्या बाबतीत काही लोक माणसं ना थोडं विसरतात, थोडं लक्षात ठेवतात. प्रतिमा वहिनींच्या बाबतीत असं काही झालं नसेल ना? प्रताप म्हणतात ते कळायला काहीच मार्ग नाहीये, कारण आम्हालाही तिच्याबरोबर बोलता नाही आलं, कारण ती कोणालाच ओळखत नाहीये, त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाहीये. आता नागराज म्हणतात परंतु इतकी वर्ष प्रतिमा वहिनी कुठे होती हे तर आपल्याला कळायला हवं ना. वहिनीला ते सांगताच येत नसेल तर आपल्याला कळणार कसं? रविराज म्हणतो ते कळायचं तेव्हा कळू दे. रविराज खूप आनंदात असतात आणि म्हणतात की माझ्या दृष्टीने प्रतिमा परत आली हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझ्या तन्वीने आतापर्यंत आईशिवाय आयुष्य काढलं आहे, आता खऱ्या अर्थाने आमचं कुटुंब पूर्ण झालं. सुमन म्हणते प्रतिमा वहिनी परत याव्यात म्हणून तुम्ही इतक्या वर्षात जे नवस बोलला ना ते तुम्हाला सगळं पूर्ण करायचं. रविराज म्हणतात हो, आता आम्ही जोडीनेच फेडू ते. तिथे अर्जुन, सायली आणि तन्वी म्हणजेच प्रिया येतात लगेच. मग पूर्णाजी म्हणतात की आता माझ्या प्रतिमाची स्मृती लवकरच परत येऊ दे म्हणजे झालं. लगेच प्रिया म्हणते हो पूर्णाई, मी ना तिला आईची स्मृती लवकरच परत येईल, मी तिला विचारेल ना काय काय घडलं होतं, माझी खात्री आहे की तिला सगळं आठवेल. तर सायली म्हणते नको अगं प्रिया, आधीच त्या खूप गांगरून गेल्यात आणि आपण त्यांना सतत प्रश्न विचारत राहिलो ना तर त्यांचं मन शांत नाही होणार, ह्याचा त्यांना जास्त त्रास होईल. वा, म्हणजे मी काय माझ्या आईसोबत आता बोलायचं सुद्धा नाही का? त्या वर्षांनी माझी आई भेटले परत आणि हिच्या सांगण्यावरून मी तिच्यापासून दूर राहायचं? सायली म्हणते अगं असं म्हणतच नाहीये मी, परंतु आपल्याला त्यांच्या मनस्थितीचा सुद्धा विचार करायला हवा. आपण सगळी त्यांचीच माणसं आहोत. हे सगळं हे जोपर्यंत त्यांचं मन स्वीकारत नाही ना तोपर्यंत आपण वाट बघू. तर तन्वी म्हणजेच प्रिया म्हणत असते पूर्णाई तिला प्लीज समजव, आपली म्हणजे माझी आई आपल्या दोघांसाठी किती महत्वाची आहे हे तिला कळत नाहीये, तिला ना प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाहीये. त्या पूर्णाची रागानेच म्हणतात की खरंच प्रसंगाचं गांभीर्य कळत नाही हेच खरं, पण ते सायलीला नाही तुला. तूच विचार न करता बोलतेस तन्वी, ज्या आईला त्रास होता कामा नये एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही. तर रविराज म्हणतात पूर्णाई ती आनंदाच्या भरात बोलून गेली. तर आता पूर्णाई म्हणतात की हा आनंद साजरा तर करायचाच आहे, आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा आहे रविराज. तर रविराज म्हणतात हो, देवाने आपल्यासाठी खूप परीक्षा बघितली आणि फळही तसंच दिलं. अर्जुन म्हणतो हे किती म्हणजे आश्चर्य आहे ना की जेव्हा आपण प्रतिमात्याला स्वतःहून शोधत होतो तेव्हा ती कुठे सापडली नाही, तेव्हा आपण सगळे शोध सोडून दिले तेव्हा ती सायलीला भेटली. तर आता इकडे सायली म्हणते पूर्णाजी आपल्याला आता सगळ्या अशा गोष्टी कराव्या हव्यात ना की ज्याने ना प्रतिमात्याचं मन सुखावेल, त्यांना पण आपला सहवास हवासा वाटेल. तर आता पूर्णाजी म्हणतात प्रतिमाला ना रोज सकाळी पूजा करण्याची सवय होती, आता असेल की नाही माहिती नाही, आता इथे पूजा झाली ना की तिला प्रसन्न वाटेल. आणि हो, उद्या सगळ्यांनी तिच्या आवडीचं जेवण बनवा हा. आता कल्पना जरा विचारतच असते म्हणते आता प्रतिमाच्या सगळ्या सवयी बदलल्या असतील का हो? तिकडे अश्विनी म्हणतो ते अलिबागच्या मंदिरात काय तिला खायला प्यायला मिळत असेल कुणास ठाऊक. तर आता सायली म्हणते आपण त्या सगळ्या सवयी बदलून टाकूया. लगेच आता प्रिया म्हणते माझ्या आईला काय हवं नको ते मी सगळं बघेल, तिची अगदी मनापासून. कल्पना म्हणत असते तन्वी तू कशाला काळजी करतेस, मी आणि सायली आहोत ना. चैतन्य म्हणतो की असं पण प्रतिमात्या फक्त सायली वहिनींचंच ऐकतायत. लगेच आता सायली म्हणते पूर्णाजी मी तुम्हाला वचन देते मी प्रतिमात्यांना काहीच कमी पडू देणार नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायलीच्या मांडीवरती प्रतिमा झोपलेली असते आणि सायली मस्त अंगाई गात असते. आता सायली अंगाई गात असते, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, अशी अंगाई सायली आता गात असते आणि प्रतिमाला झोपवत असते. आणि हे सर्वजण सुभेदार फॅमिली, सर्व फॅमिली, तन्वी, रविराज सर्व पाहत असतात. आता प्रतिमाची झोप लागलेली असते आणि तन्वी पण खूप भावूक झाली असते. असंच अपडेटसाठी आपला मराठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.